चलो वेलकम टू द स्वराज्य गोटा अकॅडमी. वाई आपल्या आजच्या लेक्चरला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे तुमचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड एरोमॅटिक कंपाऊंड किंवा हॅलो अल्केन हॅलो अरिन आपण म्हणतो याला. याच्यामध्ये आपण आज शिकणार आहे कोणता पॉईंट शिकणार आहे बाळांनो? हॅशटॅग लावलाय मी GR. व्हॉट इज GR? मोठ्याने सांगा. ग्रिग्नार्ड रिएजंट. चला कमेंट बॉक्स मध्ये सगळे ऑनलाईन व्हिडिओ पाहणारे टाइप करा ग्रिग्नार्ड रिएजंट. पहिला तर पॉइंट आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट हा सगळ्यात महत्वाचा. GR इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. OMC. व्हॉट इज OMC? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. टाइप करा कमेंट बॉक्स मध्ये, टाइप करा GR इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ GR? RMgX. What is the formula of Grignard reagent? RMgX. What is the formula of Grignard reagent? RMgX. आता इथं R मायनस आणि Mg काय असतो? प्लस. कळलं का? R मायनस असतो आणि R हा मायनस होण्याचा पहिल्यांदाच इतिहासात असा रिएजंट शोधला ज्यामुळे 1912 मध्ये त्याला अवॉर्ड पण दिले गेले. हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे याच कारणामुळे आहे. अलग लक्षात. आता तो कसा तयार झाला हे पण आपण बघणार आहे. त्यामुळे तिसरा पॉइंट त्याच्या खाली मी लिहितोय R आणि Mg. R आणि Mg. RMg हा जो बॉन्ड आहे ना, RMg बॉन्ड, ह्याला म्हणायचं PCB. PCB लॉंग फॉर्म टाइप करा. चला, पोलार कोव्हॅलंट. शाबाश. कमेंट बॉक्स मध्ये टाइप करायचंय सगळ्यांनी, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आता चौथा पॉइंट एकदम छोटा पॉइंट आहे, MgX. MgX हा कसला बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड. कसला बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड. व्हॉट इज IB? आयोनिक बॉन्ड. Mg प्लस X मायनस, म्हणजे याच्यात आयोनिक कॅरेक्टर जास्त आहे. आलं लक्षात. आणि याच्यात पोलर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. समजलं का? क्लिअर आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते चार्जेस. R वर मायनस असतो, Mg वर प्लस. इथं सुद्धा Mg प्लस तर X मायनस, हे चार्जेस डोक्यात ठेवायचं. इतके सोप्या शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्ही अख्ख्या नोट्स ग्रिग्नार्डचे बनवू शकता. ओके. आता क्वेश्चन काय आलाय रे तुमचा? मार्च 2019 ला क्वेश्चन काय आलता रे? एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय क्वेश्चन आहे बघा? एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ, काय क्वेश्चन आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं ते एक्झाम्पल सोडवा, नाहीतर डायरेक्ट तुम्ही रिएक्शन सोडवू शकता, नो डाऊट. आता आपण बघूयात कसं सोडवायचं. पहिल्यांदा तुम्ही काय लिहायचं इथं पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी? डेफिनेशन. काय? डेफिनेशन लक्षात ठेवायचं. काय लिहिले मी सांगा, वाचा रे हे. वाचा, हे काय लिहिले मी? अल्काइल हलाइड. बरोबर का? अल्काइल हलाइड कुठलं रे? अल्काइल हलाइड कुठलं? अल्काइल क्लोराइड. अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. बरोबर आहे का? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड म्हणजे अल्काइल हलाइड तुम्ही ट्रीट करताय. बघा, ट्रीट म्हणजे रिएक्शन करताय. ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल. कुठला मेटल? मॅग्नेशियम मेटल. लक्षात आलं का? अल्काइल हलाइड ट्रीट करताय कोणासोबत? मॅग्नेशियम मेटल सोबत. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. डी म्हणजे काय? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही, ड्राय इथर हे सॉल्व्हंट आहे, त्याच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही मॅग्नेशियम मेटल अल्काइल हलाइड सोबत रिएक्ट करताय. थोडक्यात रिएक्शन करताय कोणाची? अल्काइल हलाइडची आणि मॅग्नेशियम मेटलची. बरोबर का? पण प्रेझेन्स कोणाचा आहे? कुणामध्ये करताय? ऍज अ सॉल्व्हंट म्हणून ड्राय इथर. म्हणून न विसरता कॅटलिस्ट काय टाकायचा? ड्राय इथर. इथंच तुम्ही मन लावून शिकला तर परीक्षेला कॅटलिस्ट विसरत नाहीत. प्रॅक्टिस मस्त आहे केमिस्ट्रीसाठी. आता तुम्ही रिएक्शन केली, ओके, पण इट गिव्स अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. काय मिळालं तुम्हाला प्रोडक्ट? अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. काय प्रोडक्ट मिळालं रे बाळांनो तुम्हाला? अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. आलं लक्षात? काय प्रोडक्ट मिळाला? अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. कळलं का? कॉल्ड ॲज, काय म्हणणार तुम्ही शेवटी त्याला? कॉल्ड ॲज कुठला रिएजंट? ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस ग्रिग्नार्ड रिएजंट इज हायली रिएक्टिव्ह विथ वॉटर. लक्षात आलं का? वॉटर सोबत खूप स्पीड मध्ये रिएक्ट होतो. म्हणजे पुढचा पॉइंट काय टाकणार? GR इज, बोला लवकर, हायली रिएक्टिव्ह विथ वॉटर. कळलं का? पाण्यासोबत एकदम क्विक रिएक्ट होतो. समजलं का? म्हणजेच आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट हायली रिएक्ट विथ वॉटर आहे
हे तुमच्या लक्षात आलं, कळलं का? म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा, कार्बन आणि इथं मी बॉन्ड तो तुम्हाला लिहूनच दिलेत ना. ऍक्च्युली काय झालं इथं बघा, इथं काय झालं लक्षात घ्या. आता मी फक्त काय करतो, इथे एक एक्झाम्पल लिहितो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लिहूयात आपण. बघा आता CH3MgBr काय नाव येईल याचं? ह्याचं नाव मिथाइल, ह्याचं नाव मॅग्नेशियम आणि ह्याचं नाव ब्रोमाइड. किती सोपं नाव झालं, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. किती सोपं नाव झालं बघा, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हे एक्झाम्पल नंबर. आता एक्झाम्पल नंबर 2 बघूया. चला एक्झाम्पल नंबर 2 बघा. C2H5MgI सांगा नाव याचं काय येईल रे? बोला लवकर, काय नाव येईल? इथाइल. हा इथाइल आहे ना, हा मॅग्नेशियम आहे असाच, आणि इथं आयोडाइड. झाला का दुसरा एक्झाम्पल तयार? इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. आता जर तुम्ही पुढे जाऊन बघितलं बाळांनो, अजून एखादं एक्झाम्पल आपण बघू. आता हे एरोमॅटिक रिंग मध्ये सुद्धा चालतो हा रिएजंट, विशेष म्हणजे कळलं का? एरोमॅटिक रिंग मध्ये सुद्धा चालतो. आता इथं बघा बरं, बेन्झीन रिंग टाकली, मॅग्नेशियम आणि ब्रोमाइड. काय नाव येईल याचं? फिनाइल. काय नाव येईल? फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आलं का नाव? फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता सगळ्यांनी मिळून सांगा ह्यातला बॉन्डचे चार्जेस सांगा, निगेटिव्ह कोण आणि पॉझिटिव्ह कोण. कोण सांगते? चला. हा CH3 काय झाला इथं? निगेटिव्ह. Mg पॉझिटिव्ह. ह्या बॉन्डला काय म्हणतो आपण? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ते एक्सप्लेन करायचंय मला नेक्स्ट स्लाइड मध्ये. नीट बघा, इथं हा C2H5 मायनस झाला आणि Mg प्लस. इथं बेन्झीन रिंग, हा कार्बन मायनस दिसतोय का, हा वाला, हा कार्बन मायनस आणि Mg प्लस. म्हणजे तुमचं मायनस वाला हा रिएजंट अतिशय महत्वाचा आहे. पुढचे सगळे ऑर्गॅनिकचे टॉपिक आहेत ना ह्याच्यावर डिपेंड आहे, म्हणून मी डबल शिकवतोय. लक्षात आलं का तुमच्या? नाव कळलं आता, फॉर्म्युले कळले. मॅग्नेशियम आला की डोळे झाकून सांगायचं हा कुठला रिएजंट आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. आता तो का निगेटिव्ह होतो ते पण तुम्हाला इथं लगेच एक्सप्लेन करतो. लुक ॲट दिस. का निगेटिव्ह होतो ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो लगेच. इकडे बघा. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला वैयक्तिक काय बघायचंय बघा. आता इथं लक्ष द्या. आता इथं बघा, हा बॉन्ड कार्बनचा आणि मॅग्नेशियमचा आहे ना. इथं सुद्धा कार्बन आणि मॅग्नेशियम. इथं सुद्धा बघा कार्बन आणि मॅग्नेशियम, म्हणजे हा CMg बॉन्ड. कळलं का? समजलं का? आता प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. किती आहे? 12. सोडा पकडा, सोडा. बरोबर आहे का? पकडा, सोडा. इथं 1s 2s 2p 3s 3p 4s. इथं 2 आणि 2 4 4 आणि 6 10 10 आणि 2 12. झालं का इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पूर्ण? येस ऑर नो? झालं का इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पूर्ण? आता वैयक्तिक काय झाले? ही काय झाली त्याची? ही काय झाली? व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत रे? 2. 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम काय करतो रे? मॅग्नेशियम बघा बरं, इथं दिलंय मी. मॅग्नेशियम काय करतोय? लॉस. काय करतोय? लॉस. बघा, लॉस केले इलेक्ट्रॉन बाणाच्या पुढं. बाणाच्या पुढे इलेक्ट्रॉन आले की तिथं काय होणार आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिडेशन. काय होतं? ऑक्सिडेशन. बरोबर, शिकलाय तुम्ही. आता मला सांगा, त्या केसमध्ये मॅग्नेशियम काय करतोय? डायव्हॅलंट आहे. +2 आला ना. +2 ला काय म्हणायचं? डाय म्हणजे 2 आणि व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी. आलं का डायव्हॅलंट? आलं का डायव्हॅलंट? मग हा जर डायव्हॅलंट आला बाळांनो इथं, तर आपल्याला एक सिंपल गोष्ट कळली पाहिजे की हा डायव्हॅलंट आहे म्हणजे याचं नेचर कसं आहे? +2 चार्ज दाखवतो ना तो. म्हणजे हा मॅग्नेशियम काय? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. हा काय आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? म्हणजे मॅग्नेशियमचं नेचरच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. कळलं का? तो आहेच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि त्यामुळे काय झालं? हा कार्बन काय झाला? इलेक्ट्रो निगेटिव्ह. काय झाला? हा कार्बन इलेक्ट्रो निगेटिव्ह, म्हणजे याने इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचले. कळलं का? म्हणून ह्या केसमध्ये हा मायनस होतो आणि मॅग्नेशियम काय होतो? प्लस. आणि इकडं कोण आहे? दुसरा हॅलोजन परत मायनस होते बाळांनो. कळलं का? म्हणजे +2 बॅलन्स झाले ना. एक ह्या मायनसला बॅलन्स झाला आणि एक ह्या मायनसला बॅलन्स झाला. आलं का लक्षात तुमच्या? पण हा कार्बन मायनस काय झाला? कारण स्वतः मॅग्नेशियमच काय आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन देणार आहे ना तो, म्हणून त्याला आपण काय म्हणलं? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आलं का लक्षात? आणि त्या केसमध्ये कार्बन काय झाला मग? इलेक्ट्रो निगेटिव्ह. आणि हा रिसर्च, हा शोध लावला म्हणून 1912 ला काय केलं? 1912 ला त्याला अवॉर्ड देऊन त्याला मोठं प्राइज दिलं, पैसा पाणी सगळंच मिळालं त्याला. कळलं का? त्यामुळे त्यानं स्वतःचं नाव दिलं या रिएजंटला, ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे ह्या रिएजंटचा जर उपयोग केला तर तुम्हाला हा जो ग्रुप आहे C- दिसतोय का? हा डायरेक्ट आता कुणाला पण इलेक्ट्रॉन देऊ शकतो. मायनस म्हणजे काय? त्याला गरज कशाची? इलेक्ट्रॉन देण्याची. बरोबर आहे का? मायनस म्हणजे काय? गरज कशाची? इलेक्ट्रॉन देण्याची. मायनस म्हणजे काय? गरज कशाची? इलेक्ट्रॉन देण्याची. मायनस म्हणजे काय? गरज कशाची? इलेक्ट्रॉन देण्याची. म्हणजे हा जो निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन, तो काय म्हणून ऍक्ट होतोय रे? ऍक्ट्स ऍज अ न्यूक्लिओफाइल. ऍक्ट्स ऍज अ
न्यूक्लिओफाईल. गरज कोणा इलेक्ट्रॉन देण्याची गरज कोणाला असते? न्यूक्लिओफाईलला. आणि इलेक्ट्रॉन घेण्याची गरज इलेक्ट्रोफाईल. समजलं ना? लक्षात आलं का ग्रिग्नार्ड रिएजंट? ओके. मग या ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये सिंपल तुम्ही आता रिएक्शन कशी बघू शकता सांगा मला. सिंपल स्क्रीनशॉट मारून घ्या. आय विल चेंज द पेज. बघा आता इथं बघा काय सांगतोय आपण. एक C2H5 घेतलं मी, बरोबर आहे का? C2H5 घेतो मी. काय घेतो? C2H5. बघा आता C2H5 जर घेतलं, इकडे लक्ष द्या, C2H5 आणि इथं काय घेतोय रे मी? समजा आयोडीन घेतला. काय घेतला इथं? आयोडीन. C2H5I. आता ह्या C2H5I मध्ये मी काय टाकतोय? सपोज मॅग्नेशियम मेटल टाकतोय. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. आता मॅग्नेशियम कसा आहे रे? +2 नेचर दाखवतो ना, म्हणजे कसा आहे तो? डायव्हॅलंट. कसा आहे तो? डायव्हॅलंट. मग मॅग्नेशियम डायव्हॅलंट आहे म्हटल्यानंतर मी काय करणार सांगा आता बाळांनो. मॅग्नेशियम डायव्हॅलंट म्हणल्यावर काय करणार? हा सीट तुम्हाला आता शिकवलं ना, हा C2H5 म्हणजे कोण आहे? CH3CH2. बरोबर का? C2H5 कळलं का कोण आहे? कळलं का नाही कळलं? परत हा तुमचा मॅग्नेशियम आणि हा तुमचा कोण आहे? आयोडीन. कळलं का? कसं आलं बघा आता. नीट लक्ष द्या. बघा आता काय झालं रे. हा कार्बन आहे, ह्यानं इलेक्ट्रॉन खेचले म्हणून झाला का बॉन्ड यांच्यात तयार? कारण हा प्लस आहे तर हा काय झाला? मायनस. म्हणजे हा ह्या बॉन्डचं नाव काय? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. झालं का? आणि इथं आयोडीन मायनस, त्याची इलेक्ट्रॉनिक ऑलरेडी जास्त आहे. तो इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमचा दुसरा इलेक्ट्रॉन तो खेचणार आहे. म्हणजे इथं कुठला झाला? आयोनिक बॉन्ड. कळलं का? येस. अशा पद्धतीनं कुठला तयार झाला रिएजंट? ह्यालाच आपण काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्याचं नाव काय टोटल अख्ख्या ग्रुपचं? इथाइल. ह्याचं नाव काय? मॅग्नेशियम. बरोबर आहे का? ह्याचं नाव काय? आयोडीन. नाव काय तयार झालं सांगा? इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. आलं का लक्षात तुमच्या? आता तुम्ही घरी गेल्यावर हे सोडवू शकता का नाही सांगा मला. इथं समजा मी असं दिलं ब्रोमीन. बरोबर आहे का? इथं समजा मी असं दिलं क्लोरीन. बरोबर आहे का? इथं समजा मी असं दिलं आयोडीन. हे एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवू शकता का नाही होमवर्कला? येस ऑर नो? ओके. चला तर बाळांनो, आजचा व्हिडिओ आपण ग्रिग्नार्ड रिएजंटचा इथं संपवतोय. पुन्हा एकदा सांगतो, असेच लेक्चर्स आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला द्यायचे. ट्युशन फ्री बनवायचं आहे महाराष्ट्र. म्हणून आपल्या अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.